नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी आहेत. बापरे, केवढे सारे कुत्रे आले, कळपच आहे सगळा. तर आम्ही आता चाललो आहे बाहेर शॉपिंगसाठी. लग्नाची न थांबणारी शॉपिंग चालू आहे आमची. बाप सरळ बाबा, लग्नाची न थांबणारी आमची शॉपिंग चालू आहे. छोट्या छोट्या गोष्टी घ्यायची, त्याच बॅग वगैरे पॅक करायची जाण्यासाठी. त्यामुळे काही जी काही उरली कामं आहे ती करून घ्यायसाठी, गं हळू की, जी काही उरली कामं आहेत ती करून घेण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. नरेंद्रसाठी हळदीसाठी ड्रेस घ्यायचा आहे. फायनली इतके दिवस मागे लागले आहे, मग तेव्हा घेतला आणि आता ऐन टायमिंगला त्यांना सुचलं की आता घ्यायचं आहे. चांगलं आहे, मला आवडलं. अजून बघ त्यामध्ये अजून काय असते ते दाखव. अच्छा आहे, हा पण चांगला आहे. तर शॉपिंग वगैरे झाली. आज खूप बिझी दिवस गेला आहे. सकाळी जाऊन शॉपिंग केली. आता मी फक्त जास्त काही शूट नाही घेतलं कारण खूप गडबड झाली आमची. आणि मला एक टेन्शन होतं की राजनंदिनीला भूक वगैरे लागली तर पुन्हा प्रॉब्लेम होतो, म्हणून पटापट आवरून घेतली कामं. जास्त काही शूट नाही घेतलं आणि घरी आलो. घरी येऊन आता संध्याकाळची म्हणजे झोप काढली एक थोडा वेळ, कारण खूपच थकवा आला होता. झोप काढून पार्लरला जाऊन आले. अँड देन आता जेवण आवरलं, जेवण पण झालं. ज्या लोकांची माझ्याकडे भांडी होती तर ती सगळी दिली त्यांना, कारण आता 2-3 दिवस परत आमची बाहेर जाणार आहेत. आणि बाकी आता अजून घर वगैरे आवरायचं आहे. आता 2-3 दिवस जाणार म्हणजे घर तर आवरायला हवंच ना. सगळं माझं गडबड गोंधळमध्ये चालू आहे. मला लक्षातच नव्हतं माझ्या लेहंग्यावरचा जो टॉप होता थोडंसं मला अल्टर करायचं होता, ते आत्ता करून आले. म्हणजे ऐन टायमिंगला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता आमचा असं सहज विषय चालू होता की शिक्षणाबद्दल. आणि आमचं नेहमी या गोष्टीबद्दल ना वाद होत असतो नरेंद्रचा आणि माझा, कारण त्यांना असं वाटतं की राजनंदिनीला NDA मध्ये टाकायचं आहे. त्यांना कायम हा विषय आमचा चालू असतो की NDA मध्ये त्यांना तिला घालायचं आहे. आमचं असं चर्चा चालू होती व्यायाम किंवा या सगळ्या गोष्टींवरून. म्हणजे मी नेहमी म्हणत असते ना की तिला हे शिकवा ते शिकवा असं काहीतरी. मग यांचं चालू असतं अगं आत्तापासूनच कशाला असं तसं. हाच आमचा थोडासा विषय चालू असतो दोघांचा. मग त्यावरून मग ते विषय परत आमचा NDA कडे जातो. मग यांचं चालू होतं की मी NDA ला तिला टाकणार आहे असं तसं. मग NDA ला जर पुढे टाकायचं असेल तिला तर आतापासून एक्सरसाइज वगैरे घ्यायला पाहिजे ना. मग तुम्ही एक्सरसाइज केलीत तरच ती एक्सरसाइज करणार आहे. मी करीन सोड, तिचं अजून वय तर नाही सांगायला नाही. आता तिला एक्सरसाइज कर म्हणतच नाहीये मी, पण ती आपलं बघून सगळं करणार ना, म्हणून म्हणते. मग आपण एक्सरसाइज केली तिच्या समोर तर ती आपलं बघून शिकणार आहे, समजा. तर हे जसं काहीतरी चालू असतं आमचं. आणि माझी तर अजिबात इच्छा नाही आहे राजनंदिनीला माझ्यापासून दूर करायची. बाबा आताशी 1.5 वर्षाची आहे, खरं एवढा पुढचा विचार चालू आहे. नरेंद्रांचं तर सारखं तेच NDA. स्वतःची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही बहुतेक, म्हणून ते तिच्या हा ना असंच कहताय ना. ते कारण फक्त ते असं नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे ती डिफेन्स मध्ये जर गेली तर स्ट्रॉंग राहील, असं काही नाही आहे. नाही, स्ट्रॉंग म्हणजे तिचं डिसिप्लिन राहील, स्ट्रॉंग राहील. आणि मेन म्हणजे विचार चांगले राहतील. तू प्रायव्हेट जॉब किंवा गव्हर्नमेंट जॉब कर, आपले माइंडसेट असा ठराविक असतो. बाबा आपण एक ठराविक गोष्टीतच आपण विचार करत असतो, तिथल्या तिथंच फिरत असतो. पण डिफेन्समध्ये जर गेलं तर माणसाचे विचार मोठे होतात, विचार करण्याची पद्धत वाढते. परत लाईफस्टाईल जी आहे, लाईफस्टाईल जी आहे ती लाईफस्टाईल पण खूप चांगली होते. बर, बघू आता आपण कितीही काही ठरवलं, तिला ज्या वेळेस ती मोठी होईल तेव्हा तिला जे करायचं तेच ती शेवटी करणार आहे. आपल्या वेळेस एवढं म्हणजे मला तर माझ्या वेळेस तर आठवतं की मी एवढं आधी फिक्स केलं नव्हतं की मला काय शिकायचंय काय वगैरे. नंतरच्या गोष्टी सगळ्या घडत गेल्या, सगळंच वेगळं होत गेलं. पण आता नाही, आता सध्या आधीपासून सगळे डिसाईड करतात. आणि लहान मुलं तर आता खूप शार्प झालेले आहेत. आता सध्या अशी परिस्थिती की सगळ्यांना जे काही हवंय ते सगळं बेस्टच हवंय प्रत्येक गोष्टीत.
प्रत्येक गोष्ट, अगदी शिक्षण सुद्धा. अशा प्रकारे जर इमॅजिन करा, सचिन तेंडुलकर यांच्याकडून जर क्रिकेट शिकायला मिळालं तर किती भारी ना. किंवा विश्वनाथ आनंद यांच्याकडून जर चेस शिकायला भेटलं तर किती नशीबवान असेल ती व्यक्ती. पण हे थोडंसं आपल्यासाठी इम्पॉसिबल आहे. बट विचार करा, जर तुम्हाला वर्ल्डमधले जे फास्टेस्ट कॅल्क्युलेटिंग ह्युमन आहेत त्यांच्याकडून जर मॅथ्स शिकायला भेटत असेल तर किती भारी ना. हीच अपॉर्च्युनिटी तुमच्या मुलाला मिळू शकते. आणि त्यांचं नाव आहे नीलकंठ बानू. तुम्ही गुगलसुद्धा करू शकता. शकुंतला देवी यांचा त्यांनी रेकॉर्डसुद्धा ब्रेक केलेला आहे. बेस्ट पार्ट हा आहे की त्यांच्या ज्या रेकॉर्ड ब्रेकिंग टेक्निक्स आहेत त्या तुमची मुलं फ्रीमध्ये शिकू शकतात. एक लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून. बऱ्यापैकी मुलांना ना मॅथ्सबद्दल खूप भीती असते, तर तीच मुलांच्या मनातील भीती जावी आणि त्यांचा कॉन्फिडन्स इन्क्रीज व्हावा. त्याचसोबत त्यांचे जर कन्सेप्च्युअल बेस असतं तर तो स्ट्रॉंग व्हावा, अशा पद्धतीने ते शिकवतात. फर्स्ट 150 लोक जे असतील, जे लिंकवरती क्लिक करतील तर त्यांना एंटायर कोर्सवरती 30% डिस्काउंट सुद्धा ॲडिशनल मिळणार आहे. हा जो कोर्स आहे तो UKG पासून 9th स्टँडर्ड मधील मुलांसाठी अवेलेबल आहे, म्हणजेच 5 ते 15 वर्षातील मुलांसाठी. लिमिटेड सीट्स आहेत, पटकन जाऊन रजिस्टर करा आणि तुमच्या मुलांसाठी ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. आणि ऑलरेडी मी याच्या आधी सुद्धा पाहिलेलं आहे, त्यांचं जे शिकवण्याची टेक्निक जी आहे ती खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्ही मला नक्की थँक्यू म्हणाल. इतका सुंदर कोर्स त्यांनी डिझाईन केलेला आहे. एकदा तरी घेऊन नक्की पहा. लिंक तर मी दिलेलीच आहे, नक्की चेक करा. आता मी काय करते की पॅकिंग करायला स्टार्ट करते. उशीरसुद्धा खूप झाला आहे. आधी पॅकिंग करते आणि मग बाकी सगळ्या गोष्टी. तर चला. मगापासून इतका वेळ होता बट बॅग वगैरे काय पॅक केली नाही. एक नेटफ्लिक्सला सिरीज होती ती बघत बसलो आणि खूप उशीर झाला. असं काय तर पांचटपणा केला आहे मगाशी. आता बॅग पॅक करायला घेतली. असं मूड होत होतं की झोपूयात गपचूप, पण परत विचार केला की नाही, आता बॅग करूनच झोपूयात, म्हणजे सकाळी निवांत उठता येईल. काय करायला लागले तुम्ही? हा असा पसारा करून ठेवलाय कपड्यांचा सगळा. यांची एक बॅग वेगळी स्पेशल. आमच्या घरात जागाच शिल्लक नाही आहे. इतकं सामान झालंय घरात की आता जागाच नाही आहे घरात. आमचं पण थोडंसं सामान घ्या तुमच्या बॅगमध्ये. मी इतकी कन्फ्युजनमध्ये ना की काय घ्यावं मला हेच समजेना. म्हणजे नेहमीचं तर जे लागणारे आहेत ते ठीकच आहे, पण प्रत्येक कपडे घेताना असं होते, अरे राजनंदिनीने जर उलटी केली तर काय करू, प्रवासात राजनंदिनीला जर हे झालं तर काय करू, खाताना काही सांडलं तर काय किती काय लागेल. असं करत करत मी भरपूर सारे कपडे काढून ठेवलेत. आता त्यातले मी पुन्हा वगळणार आहे जे नको आहेत ते. आणि आता ढीक पाडला इथे सगळा हा सामानाचा इथे. आता यातून सिलेक्ट करणार कपडे. नेहमीच आहे माझं, मी खूप सारे कपडे काढते आणि मी त्यातून सिलेक्ट करते. तशी फक्त कपड्यांचा गोंधळ चालू आहे. अजून ज्वेलरी, बाकी मेकअप, म्हणजे आर्टिस्ट तर मी सांगितली आहे, बट तरीसुद्धा बाकीचं माझं काही साहित्य असेल लागणारं. हळदीला मेकअप तर स्वतःच करायचं आहे, सो त्याची तयारी हे पण आहे. आणि नरेंद्रनी स्वतःची बॅग पॅक केली आहे. फक्त मोजून 5 मिनटं पण लागली नाहीत त्यांना. एवढी बॅग पॅक केली त्यांनी त्यांची वेगळी. पण याच्यात अर्धा अजून कब्जा मी करणार आहे. मी एक बॅग घ्यायची म्हणते, पण वाटत नाही एका बॅगमध्ये बसणार आहे सगळं माझं साहित्य. त्यात अजून एक भारी गोष्ट म्हणजे आम्ही एक्स्ट्रा 1 दिवस चाललो ना. 1 दिवस कमी असतं तर टेन्शन नव्हतं. आता 1 दिवस एक्स्ट्रा चाललो, त्याच्यामुळे एक्स्ट्रा एक कपड्यांची जोड घ्यावी लागणार, त्यामुळे अजून साहित्याची भर होते. आता हे 2 ड्रेस नाईटला घालण्यासाठी, 2 ड्रेस म्हणजे दिवसाला घालण्यासाठी एक्स्ट्रा एखादा ड्रेस ठेवायला लागतो. आणि लग्नाचे कपडे, असे एवढे कपडे होणार आहेत. नेमकं काय होतं, ज्यावेळेस मी कपडे भरपूर घेऊन जाते तेव्हा ते यूजमध्ये होत नाहीत, आणि ज्या वेळेस मी घेऊन जात नाही त्यावेळेस लागतात. नेमकं ज्याचं लग्न असतं ना त्याला जितकं टेन्शन असतं त्या दिवसाचं, तेवढंच टेन्शन बाकीच्यांचं असतं. पण मोस्टली लेडीज काय घालायचं, कोणता ड्रेस घालायचा, कोणती साडी नेसायची, इथूनपासून सगळं मॅचिंग सगळं. आता गेले की एवढे दिवस, म्हणजे जवळजवळ 15-20 दिवस इतके बिझी गेलेत, काही ना काहीतरी रोज काहीतरी. आज हे आणा, उद्या ते आणा, मग
असं जास्त दिवस लागले नसते, बट राज नंदिनी सोबत जायचं म्हणलं की असंच गोंधळ होतो. इतके सारे कपडे झाले तर मला टेन्शन आलं आहे की हे सगळं बॅगमध्ये बसणार आहे की नाही. कारण तर लेहेंगा आहे ना, त्यानेच माझी अर्धी बॅग भरणार आहे. बघू, काहीतरी ॲडजस्टमेंट करू शकतो. हे बघा, एवढंच माझी बॅग भरते. तर आता मी ठरवलं की या बॅगमध्ये सगळं काही मावणार नाही आहे, त्याच्यामुळे जे महत्त्वाचे कपडे आहेत लग्नाचे वगैरे ते सगळे ह्याच्यामध्ये ठेवते. बाकी नरेंद्रच्या बॅगमध्ये किती ॲडजस्टमेंट होणार आहे बघते. आणि अजून एक छोटी बॅग तर मला घ्यावी लागणारच आहे. तशी ही गाडी करतो तिकडे जाण्यासाठी, त्यामुळे टेन्शन नाही, पण येतानाचं काय आहे ते माहीत नाही आहे, सो थोडं टेन्शन आहे त्याचं. अवघड आहे. माझ्याकडे एक मोठी बॅग आहे काळी, बट त्याच्यात मी ना राजनंदिनीची सगळी खेळणी भरून ठेवलेत, त्यामध्ये व्यवस्थित बसतं बऱ्यापैकी. फायनली साहित्य बऱ्यापैकी बसवलं आहे मी. म्हणजे जे लग्नाच्या किंवा हळदीच्या लास्टचे 2 डेज आहे, म्हणजे परवा आणि त्याच्या नेक्स्ट डे लग्नाचं लागणार आहेत ना, ते सगळे कपडे खाली ठेवले आणि वरती बाकीचे लागतील असे कपडे ठेवत गेले मी. आणि बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळं साहित्य मावलं आहे, माझं पण मावलं आहे, ॲडजस्ट करून व्यवस्थित ठेवलं. आता मेन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ह्या राज नंदिनीचे डेली वेअरचे जे कपडे आहेत ते आता नरेंद्रच्या बॅगमध्ये ॲडजस्ट करते. ती गोंधळ उठतो हे कुठे जायचं असलं की. झाली बाबा बॅग रेडी. एकदम व्यवस्थित बॅग पॅक केल्यानंतर सगळं साहित्य मावलेलं आहे. आता मला टेन्शन थोडं कमी झालं. आता फक्त राजनंदिनीचं लग्नाचे ड्रेसेस जे आहेत किंवा हळदीचं तेवढंच आहे, ते पण मी ॲडजस्ट करू शकते या माझ्या बॅगमध्ये. पण इस्त्री करायचे ते कपडे, सो आता ते करून घेते आधी. तर रात्री मी पॅकिंग करायला घेतलं आणि जवळजवळ 2:30-3 वाजले होते. आणि त्यात राजनंदिनी उठली आणि तिनं मग तिच्याकडे गेले मी. आणि जे गेले ते लगेच उठताच नाही आलं. तिच्या शेजारून मला फिडिंग वगैरे करतो त्याचं. आणि मग मला खूप कंटाळा आला. पुन्हा मला आता झोपूयात, कारण पुन्हा जास्त वेळ झोपलो की म्हणजे रात्री जास्त अजून जागाय नको. एक तर एक्स्ट्राच जास्त वेळ जागले होते मी. मग झोपले आणि सगळा पसारा तसाच होता इथे. आता पुन्हा उरलेलं पॅकिंग करायला घेतलं आहे. तिचा ड्रेस इस्त्री करायचा होता, तो केला. आता जे ज्वेलरी वगैरे हे सगळं आहे ना, तर ते करायला घेते. अक्षरशः मी फ्रेश पण नाही झाले, उठले तशीच आणि डायरेक्टली बसली येते. आता आधी हे करून मग आवरणार आहे. आणि एकच तास आहे फक्त माझ्याकडे, तेवढ्यात आवरायचं आहे मला. खूप दिवस हे बॉक्स ओपनच करून पाहिलेलं नाही आहेत मी, याच्यात काय आहे काय नाही. त्यामुळे सगळं ओपन करून बघायला लागणार आहे मला की माझ्याकडे काय काय आहे. मी मंगळसूत्राचे असे वेगवेगळे बॉक्स करून ठेवलेत. यात सगळे मंगळसूत्र आहेत, यात सगळे मंगळसूत्र आहेत. हेअर ॲसेसरीज मला आत्ता आठवते की माझ्याकडे काय काय आहे. तर हे वाला आहे, हे वाले आहेत, भरपूर काय काय. मी याचा काही वापर केलेला नाही आहे. हे आहे, नंतर हे सगळ्यात महत्त्वाचं हे. भरपूर काय काय माझ्याकडे. हे आत्ता माझ्या केसांना मॅच होतात ॲक्च्युली. आधी काय झालेलं, माझे जे केस होते ना तर ते हायलाईट्स केलेले होते, त्यामुळे ह्याच्या वेळेस डोहाळे जेवणाच्या वेळेस हा कलर आणि माझ्या केसांचा कलर वेगळा वेगळा वाटत होता. घेऊन जाते, बघू काय यूज होईल तो होईल. तर माझ्याकडे जे काही सगळं साहित्य, आता इथे नथी जेवढ्या आहेत ना तेवढ्या सगळ्या घेऊन चालले. कपडे जेवढं साहित्य आहे ना तर ते 2-3 घेऊन चालले. कोणतं मॅच होईल ते घालायचं. कोण आहे? कुठे चालली तू? हाय, पादे 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 की पादे की बस बस. सगळ्या माऊंना पादे असं कर. असं रे, असं करायचं. कशा तुला आंघोळ कर जा तू, जा पप्पा आंघोळ घालतात, जा तुला. फायनली आत्ता सगळं साहित्य माझं झालंय काढून.
आणि मतदानाची मोजणी चालू आहे. सो ते टी व्हीवाल्यांचा मोठमोठ्याने आवाज येतोय, नरेंद्रनी लावून ठेवले सकाळी सकाळी. इतके एक्साइटमेंट सध्या यावर्षी आहे की यावर्षी म्हणजे या वेळेस आहे की कोण जिंकून येईल याचं काहीच सांगू शकत नाही. दरवेळेस असं माहीत असायचं की बा हा व्यक्ती जिंकू शकतो. यावेळेस थोडंसं कन्फ्युजन आहे या बाबतीत. काय झालं ते आतून घालायचं ह्याच्यातून, तिचं आतून कशाला तिथं हे आहे ना वरती असं बक्कल असल्यासारखं असेल, नाही तर ते पडणार तिच्या खांद्यातून. आहे ना तिथं वरती, नाही आहे? ओहो, राजनंदिनीला नवीन शॅम्पू आणलाय मी. इथे असं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी माझं राजनंदिनीचं. आणि हे कॅरी बॅग्समध्येच घेतलं सगळं, कारण बॉक्सेस मावणार नाहीत माझ्याकडे. बॅगमध्ये कॅरी बॅग व्यवस्थित बसतात म्हणून असंच घेतलं आहे. माझी मेकअपचं सगळं साहित्य याच्यात बसवलं आहे मी. नशिबाने बसलं आणि हे अशीच घेऊन जाते. आता एवढं व्यवस्थित पॅक केलं आहे मी, पण मला मेकअपच्या वेळेस नाही सगळं अस्ताव्यस्त होऊन जाणार आहे. काय होतं, प्रत्येक वेळेस साहित्य घेऊन जातोय, नंतर असं वाटतं की अरे हे राहिलं, अरे ते राहिलं, म्हणून मग मी सगळंच घेऊन झालं.